कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जागा आहे, जागा ना निर्माण करावी लागते, जी मी केली आहे सारंग सरांच्या मनात। नशिबाने माझी गाठ बांधली गेली या घराशी, आणि हेच सत्य आहे। आणि सत्य नेहमी शुद्ध असतं, निर्मळ असतं। तुझ्यासारखं खोटं विश्व नाही उभं केलं मी अस्मी। या घरात माझी जी काही जागा आहे ना, ती सत्याची आणि हक्काची। या भांडणात मी हरेन की जिंकेन मला नाही माहित, कारण माझ्याकडे सिद्ध करायलाच काही नाहीये। पण मला एवढं माहितीये की मी खरी आहे, अगदी माझ्या विठ्ठलाच्या भक्ती एवढी खरी। त्यामुळे मला कोणालाच घाबरायची गरज नाहीये किंवा कोणतेही खेळ खेळायची गरज नाहीये। तू तुझं बघ। खूप बोललीस तू। तू आणि त्या जगन्नाथने मिळून माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं, आणि आता या घरात तुझा खोटेपणा खरा करून विकतेस तू। हेच करत आलीस तू। एक मिनिट, लग्नात मला माहित नव्हतं जगन्नाथजींच्या मनात काय सुरू आहे ते। माझं लग्न एका वेगळ्याच व्यक्तीबरोबर होणार होतं अस्मी। माझ्या डोळ्यासमोर हे जे विश्व उभं आहे ना, ते मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं ग। माझ्या आणि माझ्या घरच्यांसमोर जे वाढून ठेवलं होतं ना, त्याची आम्हाला कल्पनाही नव्हती, अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत। त्यामुळे तू जे आरोप करतेस ना, ते कधीच सिद्ध होणार नाहीत, कारण ते सत्यच नाहीये। आणि हो, खरं की खोटं हे मला समजावून सांगण्याची गरज नाहीये, कारण माझ्या विठ्ठलाला माहिती आहे मी खरी येते, आणि तो नेहमी माझ्या पाठीशी उभा असतो। शेवटी त्याचीच सावली आहे मी। सासरे बुवा आज यांच्या आलं। याला काय म्हणतात माहितीये का? गाव बसानी लुटेरे। पिक्चर मध्ये दाखवतात तसा सीन आहे ना अगदी। नाही म्हणजे यांचा पगार यायची खोटी, लगेच हॉस्पिटलचा खर्च चालूच हो। काय तरी मुहूर्त शोधतात आपो भाऊजी, उद्या पाडवा आहे ना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।